वाव, किती सुंदर आहे ना हे मंदिर. किती प्रसन्न वाटतं आल्या आल्या. ते दे ना, मी आत देऊन येतो. हो ठीक आहे. देवा, आता तुझ्यापासून काय लपवायचं? तुला माहिती आहे की माझं आधीच एक लग्न झालं. मग या दुसऱ्या नात्यात का अडकवतोयस मला? मान्य आहे मला, मी केला मूर्खपणा भावना मॅडमच्या गळ्यात मंगळसूत्र बांधून. पण देवा, माझं प्रेम खरं आहे. लोकांना जरी तो पोरखळ वाटत असला तरी मी मनापासून भावना मॅडमनाच माझी बायको मानतो. आता तुझ्यासमोर जर नवस बोलायचाच असेल तर एकच नवस बोलेल. आमच्या घरची सूट भावना मॅडमनाच होते आणि माझा आणि त्यांचा संसार सुखाचा होता. त्याची प्रार्थना करत होती तोच समोर. हा नाही नाही, ते आजीने आपल्याला नवस बोलायला सांगितलंय ना. हा, मी आलो बोलूनच. तू आज जाऊन नवस बोलून आलास? हो अगं, आता मगाशीच पूजेची थाळी घेतली ना तुझ्या हातातून, तेव्हाच जाऊन बोललो. बरं दे. देवी आई, थँक्यू सो सो मच. सिद्धू आमच्या लग्नासाठी नवस बोलला, म्हणजे आता त्याचीही या लग्नाला काहीच हरकत नाहीये. आता माझ्या मनातलं खरं खरं त्याला मी सांगू शकते. हीच योग्य संधी आहे. पूर्वी निघायचं का? म्हणजे ज्या कामासाठी आपण आलो होतो ते तर झालं. मग हो, अरे मला दर्शन तरी घेऊन येऊ देत. पण सिद्धू, निघण्याआधी मला तुझ्याशी एक महत्वाचं बोलायचं आहे. मी आले, लगेच आले. हा, आई, आज खूप खुश दिसताय. हो, आहेच मी आज खुश. आज खूप दिवसांनी मला माझा मुलगा परत भेटल्यासारखं वाटतंय. म्हणजे नीलांबरी, तुला तर माहितीच आहे ना, सिद्धूचा काय हल्ली घरात पाय टिकत नाही. पण बघ ना, आज सकाळी सकाळी उठून तो पहिल्यासारखाच घराबाहेर पडला आणि माझ्यासाठी मसाले घेऊन आला. नीलू, आणि याचं सगळं श्रेय फक्त तुला जातं. मला खरंच, तूच मला म्हणाली होतीस ना, भावनाशी बोला, तिला इथे बोलवून घ्या आणि तिला सांगा सिद्धू आणि पूर्वीच्या लग्नासाठी सिद्धूला तयार करा म्हणून. बघ ना, सिद्धू आणि पूर्वी दोघं नवस बोलायला गेले सुद्धा. मला आज खूप छान वाटतंय. म्हणजे आता असं वाटतंय ह्याच्या पुढे सगळं छानच होणार आहे. हो,
ऑल ओके? ह्या हो आम फाईन. खूप छान झालंय जेवण. कोणी बनवलंय? ऑफकोर्स माझ्या बायकोने. मिस्टर जयंत, तुम्ही खूप लकी आहात. नाही बघा ना, मला रोज एवढं चविष्ट जेवण मिळतं. लग्नात कोणी लकी नसतं मिस्टर देशमुख. ॲज आय सेड अर्लियर, लग्न झालेली माणसं लकी नसतात. ती मेड फॉर इच अदर असतात. विना, हा दही चाखून बघितलेस ना? आंबट नाही ना फार? नाही, फार नाही. ए, बस का हो एवढं? हो हो, चिकार झालं. हा ना. आई अगं बोल. मला पण काहीतरी काम सांगा की काय करू. नाही ग बाई, नवी नवरी आहेस तू. तू काम नाही करायचं, आराम करायचा. नको नको ताई सांगा की. द्या मी करते. अगं असू दे, आई म्हणतात तसं आरामच कर आजच्या दिवस. तू येते, तू मला सांग, कोशिंबीर आवडते का तुला? दही चालतं ना? हो हा. मी बनवू काय? नको ग, मी म्हटलं ना, नव्याची नवलाई, काही दिवस आराम करायचा. नव्याचे 9 दिवस संपले की कामाचा हा ढीक पडलेला असतो. तेव्हा मदत कर म्हणजे झालं बाई. तिकडे आजी सासू काशी यात्रेला गेले. तुझ्या नवऱ्याला सकाळी सगळ्यांची दारं बडवायला सांगतातच, तसं तुलाही सांगतील. हे ना असंच चालू राहतं, म्हणून ना मी काही बोलतच नाही या घरात. काय ग, काय पुटपुटतेस? कुठे काय आई, काहीच नाही. मी सांगत होते की हीच संधी आहे, आराम करून घे. ताई कसला आराम. कालपासून आल्यापासून मी नुसतं आरामच तर करतेय. तिकडं देवळात केवढं काम असतं मला, आणि इथंही आल्यापासून नुसतं बसून बसून अंग दुखायला लागलं माझं. सांगा की काहीतरी काम. बरं बाई, एक काम कर, पानं वाढायला घे. हा चालते. पण आई कसली पानं? केळ्याची का हिड्याची? अगं नाही नाही, पानं वाढायला घे म्हणजे जेवणाची ताटं. ती विणा काढ. हो हे बघ, सगळा स्वयंपाक तयार आहे. हो. आता इथेच ताटं वाढून घेऊया चालतंय. आणि घेऊन जाऊया तिथे. हो. काय ग, काय झालं? काय नाही ताई, एवढं काय काय बनवलंय हो तुम्ही. मला तर कळेच ना कुठनं सुरू करू ते. आत्याचं काय आई, हे म्हणजे आमच्या इकडे काही सणवार असो नाही काही असो, आमच्या ताटात आपली नुसती भाकरी आणि भाजी. हे एवढं जेवण बघायची सवय आमच्या डोळ्या नाना पोटाला. पण एवढं जेवण आहे की नाही, आमच्या इकडे 2-2 दिवस पुरेल बर का. कसं आहे नाही, तिला या सगळ्या गोष्टींचं कौतुक वाटतंय. काहींना काय हे असल्याचा नसल्याचा काही फरकच पडत नाही. अगं काय तुम्ही पण विषय वाढवताय. सगळ्यांना भूक लागली, आता ताटं वाढायला घ्या. बघ, यात मीठच नाही घातलं मी. चला चला पटपट. मी शिकवते तुला. ये हे घे आधी. हा मी घेते. हा त्या दिवशी पार्टीमध्ये उगीच वायफळ बोलून मी गोळ घातला. पण आता नाही सिद्धू, आता मी थेट मुद्द्यालाच हात घालणार आहे. पूर्वी अगं बोल ना, काय झालं? हा हो. सिद्धू, कधी कसं केव्हा काहीच विचारू नकोस, पण मी तुझ्या प्रेमात पडलीये. आय रिअली लव्ह यू. काय झालं सिद्धू?
नाही पूर्वी अगं काय बोलतेस तू म्हणजे कधीपासून हे सगळं? मला नाही माहिती, म्हणजे मला खरंच नाही कळलं मला तू कधीपासून आवडायला लागलास. पण सिद्धू, आपलं हे एकत्र असणं, आपल्या घरच्यांनी आपल्या लग्नाची तयारी करणं, आपण दोघं इथे मंदिरात येऊन आपल्या लग्नासाठी नवस बोलणं, हे सगळं मला खूप आवडू लागलंय. मी हे सगळं खूप एन्जॉय करतेय सिद्धू. मला तुझी साथ आणि सोबत हवीशी वाटते. मी खूपच एक्सायटेड आहे आपल्या लग्नाबद्दल, खरंच. घे बाई, घे उखाणा घे. घे ग घे. माणूस नाही, यो हाय हिरा, नाव याचं व्यंकटेश. या फाटक्या आरतीच्या आयुष्यात आला, दूर कराया समदे कलेश. वा वा वा, छान छान बाळा, छान. काय तू पण उखाणा घेणार आहेस? ऐकलंस का? बरं बरं, बोल. ही माझी देवी, ही माझी आरती. दोघींमुळे झाली माझ्या आयुष्याची पूर्ती. बापरे, कमाल वेंकी दादा. वेंकी, वा 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 वा. ऐकलंस का? किती छान उखाणे घेतले दोघांनी. आई अगं, एक नंबर उखाणे घेतले दोघांनी पण. आणि आई अगं, या दोघांमधला बॉन्ड कसला स्ट्रॉंग आहे. वेंकी दादा, आरतीला तुझ्या मनातलं सगळं कळतं, बरोबर ओळखते ती तुला. आता बघ, ती तुझी कायम साथ देईल. बस 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 बस, आता कुणीही अजिबात रडायचं नाहीये. आजचा दिवस खूप छान आहे. बरं, मी काय म्हणते, ती जेवते आता, तो फोन कट कर, नंतर बोलू. ए आई, अगं असं काय करतेस? अजून थोडा वेळ बोल ना माझ्याशी, प्लीज. थोडा वेळ थांब. बरं मग, हरीश आणतो फोन. अरे, तुमचं सगळ्यांचं झालंय बोलणं, मला थोडं बोलायचंय. आणि इकडे मी आलेच, जरा थांब जरा. आई अगं, माझा ना विश्वासच बसत नाहीये, आपल्या वेंकी दादाचं लग्न झालंय. अगं, आम्हाला पण आश्चर्याचा धक्काच बसला ग. आता सगळ्या नातेवाईकांना फोन करून सांगावं लागेल. बरं जानू, तू पण तुझ्या मित्रांना वगैरे सांग. हो हो, तुझे बरेचसे मित्र व्यंकीला अगदी छान ओळखत होते ना. आपल्या विश्वाला तर नक्की सांग. कोण? ग विश्वा, तुझ्या कॉलेज मधला मित्र. मॅड. तोच. घ्या प्लीज. ओके, फाईन. आई अगं, विश्वा काय म्हणतेस? त्याला मॅड म्हण की. तू विश्वा म्हटलंस तर मला कसं कळेल? आणि एक मिनिट, माझ्या समोर त्याचं नाव अजिबात घेऊ नकोस, मी खूप चिडले त्याच्यावर. अगं का? किती चांगला मुलगा आहे तो. आई अगं, त्याला सांगायला त्याने माझ्याशी कॉन्टॅक्ट तर केला पाहिजे. माझ्या फोन मेसेज कशालाच रिप्लाय देत नाहीये तो. आता तर समोर आला तरी ओळख सुद्धा दाखवत नाहीये. हॅव मोर वॉटर. माझी बायको असं म्हणते, जेव्हा आपल्याला असा जोरात ठसका लागतो ना, तेव्हा कोणीतरी आपली खूप मनापासून आठवण काढत असतं. मला तर असं वाटतं की तुमचं ज्या मुलीवर प्रेम आहे ना, तीच तुमची अशी मनापासून आठवण काढत असेल. मार्क माय वर्ड्स. नाहीतर इतक्या जोरात ठसका लागलाच नसता. जानू, अगं काय, कुठे हरवलीस? काही नाही आई,
बरं आई, मी ना आता जेवून घेते, जेवण गार होतंय. मी परत करते तुला कॉल. अगं मी जरा वॉशरूम यूज करू का? यशो रूममध्ये आहे वॉशरूम. प्लीज बी कम्फर्टेबल. हाय मी अनलॉक करतोय. On the left. आणि सिद्धू, अरे इतके दिवस मला असं वाटत होतं की मीच एकटी असा विचार करतेय. पण आता जेव्हा तू देवासमोर आपल्या लग्नासाठी नवस बोललास तेव्हा माझी खात्री पटलीये की तुला सुद्धा असंच वाटतंय. सिद्धू, अरे आपल्या लग्नासाठी तू प्रार्थना केलीस. मला मला खूप छान वाटतं. आय एम सो हॅपी. थँक्यू सो मच. तू असं का बघतोयस? नाही म्हणजे पूर्वी अगं हे सगळं अगदीच अनएक्सपेक्टेड होतं ना सिद्धू. अरे मला सुद्धा. म्हणजे आय नो हे सगळं ऐकून तुला धक्का बसला असेल आणि ते साहजिकच आहे. मी असं अजिबातच म्हणत नाही की तू आत्ता लगेच मला तुझं मत सांग. तू वेळ घे, तू विचार कर या सगळ्या गोष्टीचा आणि मग बोल. चालेल मला. सिद्धू, पण तू खरंच काही काळजी करू नकोस. आपल्या लग्नामध्ये आता कुठलंच विघ्न येणार नाही. आता जे काही होणार आहे ते सगळं छानच होणार. आय एम व्हेरी शुअर अबाउट इट. पूर्वी आपण प्लीज निघूया का इकडनं. म्हणजे मला घरी पोचल्यावर जरा कामं होती. ठीक आहे, चालेल. मोठी ब्रेकिंग न्यूज आहे. तयार रहा. जयंत, ते तुझे गेस्ट जे आले होते ते गेले पण? आत वॉशरूम मध्ये. अरे पण आत नॅपकिन नाहीये. मग दे ना तू त्यांना. हो, मी हे ठेवते आणि देते. जानू, हे काय घडतंय सगळं? काय नशीब आहे माझं. तुझ्याच घरी यायचं होतं मला. तुझ्याच हातचं जेवायचं होतं. का 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 होतंय असं? मी जितकं तुझ्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करतोय तितकाच तुझ्या जवळ का येतोय? काय चाललंय? कधी थांबणार आहे हे सगळं? देते मी. एक्सक्यूज मी. ऍक्च्युली मी नॅपकिन द्यायला आली आहे. आत नॅपकिन नाहीये. जानू बाहेर उभी आहे. आता काय करू? हे सगळं आता मला नाही सहन होतंय जानू. नाही सहन होतंय. खूप प्रयत्नांनी स्वतःला सावरलं होतं ग. आता पुन्हा तुझ्या एवढ्या जवळ आल्यानंतर काय करावं सुचत नाहीये जानू. नाही सुचत आहे. अशाने वेळ लागेल आता.
वेळ लागेल जानू. एक्सक्यूज मी. जयंत, तुमचं जर जेवण झालं असेल तर मी इथलं सगळं आवरू. हो चालेल. ओके. मिस्टर कानिटकर, मी निघू का? नाही, कारण तसंही आपलं डिस्कशन झालंय आणि जे राहिले ते आपण फोनवर डिस्कस करूच शकतो. आय टेक युअर लीव. शो, सी यू सून. सी यू. प्लीज. आत्ताच गेले ते गेस्ट. तुमची भेट होता होताच राहिली. तुला माहिती आहे का, तू कॉलवर होतीस म्हणून मी तुला सांगितलं नाही, पण ते जे गेस्ट आले होते ना ते तुमच्याच कॉलेजचे स्टुडंट होते. माझ्या कॉलेजचे स्टुडंट कोण होते जयंत? आणि माझ्या कॉलेजचे स्टुडंट तुझ्या बरोबर मीटिंग करायला आले होते इथे? कसलं भारी. जयंत, नाव काय होतं त्यांचं? नाही, ते ओळखत नसतील तुला. म्हणजे जेव्हा मी त्यांना तुझ्याबद्दल सांगितलं ना तेव्हा ते म्हणाले की मी नाही ओळखत तुमच्या बायकोला. हो का? बहुतेक माझे सिनियर असतील मग ते. एनिवे, आपण जेवणावरून घेऊया. हो चालेल. थँक गॉड जानूला फार काही सांगितलं नाही. माझ्या जानूने इतर कोणाविषयी इतकं इंटरेस्ट घेऊन बोलणं मला सहन होणार नाही. वाव, मी आणि सिद्धू इतक्या सुंदर रोडवरून दोघंच चाललोय. किती रोमॅन्टिक आहे हे. हे काय झालंय पूर्वीला अचानक? आता ती सुद्धा हे लग्न कसं पार पाडेल याचाच प्रयत्न करणार. हो ना मॅडम, आपल्या लव्ह स्टोरीमध्ये अजून किती अडथळे येणार आहेत. यार काय झालं यार? काय काय झालंय झालं काय माहिती. पेट्रोल तर भरलं होतं खरं मी. मग? थांब बघतो आता काय. अरे ए, हळू जरा, सावकाश. अरे इंजिनला पण एवढं गरम व्हायचं होतं का? मग आता? आता काय, आता थांबा. पण जास्त वेळ नाही लागणार, होईल. मला चालेल. कशाला बंद पडली यार आता ही गाडी? मी ते कुठल्या मेकॅनिकला बोलू आता? भावना मॅडम, तुमच्या संकटात जसे गाडे पाटील तुमच्या मदतीला येतात तशाच तुम्ही त्यांच्या मदतीला या ना. हे सर पण ना, एकतर आज इतक्या दिवसांनी जॉईन झाले तर लगेच बाहेरच्या मीटिंगला पाठवलं. इथे माझं कामात लक्ष लागत नाहीये. हे मंगळसूत्राचं प्रकरण लवकरात लवकर संपायला पाहिजे.
मॅडम इथून पुढचा रस्ता चांगला नाही हो, उजवीकडून घेऊ का? हो घ्या ना, चालेल. नाही नाही, थांबा 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 थांबा. ऍक्च्युली तुम्ही याच रस्त्याने न्या गाडी. मॅडम पुढे कच्चा रस्ता आहे, पोचायला वेळ लागेल. असू दे ना, लागू दे पोचायला वेळ. का कुणाच ठाऊक, मला आज याच रस्त्याने जावं असं वाटतंय. ओके. आई आई पण ऐका तरी. नाही नाही म्हटलं ना. आई अहो मला नाहीये ना प्रॉब्लेम. वेंकी दादा आणि आरती वहिनी आमच्या रूम मध्ये झोपू देत. हरीश आणि मी मॅनेज करू. तेव्हा एका सुनेसाठी मी दुसऱ्या सुनेची गैरसोय नाही करू शकत बाळा. आई अहो मग कुठली रूम सजवायची? सजवायला लागेल ना ती रूम. आमचं ठरलंय, माझं यांच्याशी बोलणं झालंय, व्यंकी आणि आरती आमच्या खोलीत राहते. तुमच्या आई पण बाबा आणि तुम्ही? आम्ही हॉलमध्ये. अगं सासूबाई पण नाहीये तिकडे, ते झोपतील, मी खाली आई झोपेन. बरं नाही दिसत, आमच्या खोलीत झोपू दे. एक हवं तर. मिनिट, आमचं ठरलंय यावर चर्चा नको. बरं. बरं, खोली छान सजवा बरं, आणि काय साहित्य लागतंय ते हरीशला सांगा, तो घेऊन ये. हो चालेल. सुंदर करा अगदी खोली. हो आई. येत आहे ना? हो एवढं ठेवते आणि लगेच येते. बरं मी होते पुढे. हो. आई ग. अरे यार, या डोळ्यात काय गेलं आता नेमकं? चोमतोय डोळा. सिद्धू सिद्धू जरा इकडे ये प्लीज. काय झालं? ऐक ना, डोळ्यात बघ ना, काहीतरी गेलंय माझ्या. सिद्धू काय अरे इकडे ये ना, डोळ्यात बघ ना, काहीतरी गेलंय. काय झालं? बघ जरा प्लीज, चेक कर एकदा. अच्छा बरं बरं, बघ जरा. उघड डोळे. याला कवडे मिचकावतेस डोळे. सॉरी शांत ठेव ना डोळा, म्हणजे दिसेल मला. सॉरी, झुमतंय रे. अगं पूर्वी काहीच नाही आहे डोळ्यात. अगं नाही अरे, काहीतरी गेलंय. वाऱ्यामुळे काहीतरी गेलं असेल ते. नाही अरे, काहीतरी गेलंय डोळ्यात. मग टोचतंय खूप, बघ ना. अगं पूर्वी खरंच काहीच दिसत नाहीये ग. अरे काही डोळ्याने बरं वाटेल. ऐक, म्हणजे ते तू एक काम कर ना, फुंकर घाल ना डोळ्यात, म्हणजे काय असेल तर निघून जाईल. मार ना फुंकर. बरं ठीक आहे, थांब. घाल ना फुंकर. बरं वाटतंय का आता? हा, मच बेटर. सिद्धू सिद्धू, आय नो आपली गाडी बंद पडली आहे, पण बघ ना, या सुनसान रस्त्यावर आपण दोघंच आहोत. आणि छान मस्त संध्याकाळ झाली आहे, मस्त वारा पण सुटलाय. मला तर खूपच थ्रिलिंग वाटतंय. तुला कसं वाटतंय? आता तुझ्या जागी जर भावना मॅडम असत्या तर मलाही खूप छान आणि रोमॅन्टिकच वाटलं असतं. मॅडम तिथून पुढचा रस्ता पूर्णच खराब आहे. राहू द्या ना, तुम्ही याच रस्त्याने चला.
लवकर जोड 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 माईक जोड. ए चल ए ये 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 चालू कर चल. ए कॅमेरे. सिद्धिराज गाडे पाटील, तुम्ही ते गुणाजी भालेरावाच्या मुलीबरोबर इथे सुनसान ठिकाणी काय करताय? आणि इथं कसली मीटिंग चालू आहे? तुम्ही तर विरोधी पक्षातले आहेत ना? तुमच्यात काही सुरू आहे का? म्हणजे अफेअर वगैरे? तुमच्या या भेटीबद्दल घरच्यांना माहिती आहे का की तुम्ही पळून आलाय? अहो काय बोलताय तुम्ही? सिद्धू काय चाललंय हे सगळं? हे लोक असे अचानक आपल्याला घरात कसं घालू शकतात? तू थांब ना, मी बघतो. तू मागे उभी राह. थांब. हो. हे असं आहे बघा, हे आजकालची पोरं घर नसल्यागत कुठेही अंगलगट करतात. एक मिनिट. अहो आम्ही असं काहीतरी करत होतो हे तुम्हाला कोण बोललं? अगदी बरोबर प्रश्न विचारला यांनी. अहो आम्ही ही चालू प्रकार बघूनच थांबलोय. आणि रस्त्यावर हे सगळं करणं म्हणजे नाही नाही, मला सांगा मुळात तुम्ही इकडे पोहोचतात. आम्हाला अशी एक टीप मिळाली की तुम्ही दोघं एकत्र फिरताय. पण इथं तर नुसतं फिरणं दिसतच नाहीये, काहीतरी भलतच चाललंय. हे बघा, तुम्ही वाटेल ते काही बोलू नका. तुम्ही विसरत आहे वाटतं की मी संपतराव गाडे पाटलांचा मुलगा आहे. म्हणून तर आम्ही आलोय. माजी आमदारांचा मुलगा असं वागतोय म्हणजे काय? एक तर तुम्ही विरोधी पक्षाचे, नक्की नातं काय तुमचं? सिद्धू सांगून टाकूया ना त्यांना आपलं लग्न ठरलंय ते, म्हणजे इश्यूच नाही कुठला. कशाला? नाही नाही नको. अरे काय असं करतोस? पण सांगितलं तर ते छापतील पेपरामध्ये की आपलं लग्न होणार आहे. होणारच आहे ना आपलं लग्न. काही असो, पण याची जाहीर करण्याची पद्धत नाही. आणि हे सगळं पप्पांना ठरवू दे. थांब. अहो एकमेकांच्यात नाही, आमच्याशी बोला गाडे पाटील. नाही बघा, तुम्ही जसं समजताय तसं काही नाही आहे. वेंकी दादा, अरे केव्हापासून मी एकटीच बडबडतेय, तू काही बोलत का नाहीस? तुला टेन्शन आलंय का? हे बघ, मला कळतंय तुझ्या मनात काय गोंधळ सुरू आहे ते, पण अरे आज तुझी आणि आरतीची पहिली रात्र आहे ना, तिकडे सगळी तयारी सुरू असेल. मी तुला सांगू का, तू ना असा नर्वस होऊ नकोस. आजची रात्र टेन्शन घेण्याची नाही, एकमेकांना समजून घेण्याची आहे. आजपासून तुझं आणि आरतीचं नवीन नातं सुरू होणार आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नकोस. आजची रात्र खास असणार आहे बघ तू. खरं तर आता मी तुझी बहीण आहे, त्यामुळे हे सगळं मी तुला कसं सांगू मला कळत नाहीये, पण आपण दोघे खूप क्लोज आहोत म्हणून तुला सांगते. आज आरतीला कम्फर्टेबल कसं वाटेल, बरं कसं वाटेल, सेफ कसं वाटेल हे बघ. आरती तुझ्यावर विश्वास ठेवून आपल्या घरी आली आहे ना, त्यामुळे तिला आपल्या घरी सेफ वाटणं ही तुझी जबाबदारी. आता आपल्या दोघांमध्ये कोणी नाही येणार. वेंकी दादा, आपलं घर आरतीला तिचंच घर वाटलं पाहिजे. तिला आपल्या घरी भीती वाटली नाही पाहिजे.
सेफ वाटलं पाहिजे. तुला कळतंय ना मी काय बोलतेय ते? हा जानूचं काय चाललंय? नक्की म्हणायचंय काय तिला? आणि हे सगळं भावाला कोण सांगतं? जानू, मी तुला नंतर कॉल करते. जानू तू आता काय बोललेस फोनवर? दादा काय झालं ही एवढी गर्दी कसली आहे? माहित नाही मॅडम, असेल काहीतरी. बरं मी बघून येते. कशाला मॅडम, उगीच उशीर होईल आपल्याला. अहो असं कसं? कोणाला तरी गरज असेल आपल्या मदतीची तर मदत नको का करायला? मी बघून येते, तुम्ही थांबा. हा अजूनही तुम्ही आमच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाहीये. ह्या शांततेचा आम्ही काय अर्थ काढायचा सिद्धिराज? 2 मिनिटं थांबा तुम्ही. सिद्धिराज सिद्धिराज अहो हे सगळं काय चाललंय? भावना मॅडम, अहो तुम्ही इथे काय करताय? अहो ते 1 मिनिट थांबा, या इकडे. हो, झालं काय की माझी गाडी अचानक बंद पडली. त्यात हे रिपोर्टर्स कुठून कसे काय आले काय माहित नाही. तोंडाला येईल काय बोलतायत. माझा आणि पुरीचा काहीतरी सुरू होतं असं बोलतोय. अरे बापरे. हा ना, आता एरवी मी 2 सरळ ठेवून दिले असते त्यांना, पण जो प्रश्न पब्लिक इमेजचा येतो, पप्पांचा चेहरा समोर येतो आणि तुम्हाला तर माहिती आहे ना, रिपोर्टर्सशी वाटेल तसं नाही बोलता येत. सिद्धिराज तुम्ही एक काम करा, मी सांगते ना तसं करा. मी थांबते तिथे. हे बघा, तुम्हाला जे छापायचं आहे तर बिंदास छापा, कारण हे सगळं जे घडलंय ना तिच्यामुळे घडलेलं आहे. अरे मग काय, तुझ्यामुळे झालेलं आहे. आता तुझ्या डोळ्यात गेला कचरा, तू मला कशाला सांगितलं? दुसऱ्या कोणाला तरी सांगायचं ना. मान्य आहे की आपण लहानपणीचे मित्र आहोत, पण हे काम दुसऱ्या कोणाला तरी सांगायचं ना. सिद्धू तू माझा मित्र आहेस, मी तुला सांगणार नाही हे सगळं झालं तर. कशाला? इथे एवढे गावकरी, तू त्यांच्यापैकी कोणाला तरी सांगायचंस ना. सिद्धू काय बोलतोयस तू? मी यांना कसं सांगणार आहे? वा वा वा, तू काय बोलतेस? तुला कळतंय का? हा, तू एवढ्या परदेशात शिकून थोडी तरी अक्कल वापरायचीस ना तू. सिद्धू माझ्यावर उगाच तू आता बोलू नकोस, कळलं ना? सिद्धू तू उगाच काही बोलू नकोस. मी उगाच बोलतोय? वा वा वा. आपलं काय काम आहे? फोटो मिळालेत ना, चला. फोटो भेटलेत ना नीट? एकदम सनसनाटी. चला. काय बघितलंस, तुझ्या स्वार्थीपणामुळे बिचारे ते पत्रकार निघून गेले असे. आता असं काही झालं तर मी माझ्या होणाऱ्या नवऱ्यालाच सांगणार ना, की अनोळखी गावकऱ्यांना सांगायला जाणार आहे. अरे काहीही बोलू नका पूर्वी. होणाऱ्या नवऱ्याला? हो मग हे दोघं एकमेकांचे होणारे नवरा बायको आहेत. काय सांगता? हो. मग बरोबर आहे, तियाला सांगणार ना फुंकर घालायला, आपल्याला सांगणार काय? सोयरीक जमलीये तर गुन्हा गोविंदानी नांदायचं.
हिराम्याने बोलायचं. तू कशा पाहिजे तिच्यावर वरडतो र? चला चल चल. भावना मॅडम खरंच थँक्यू. म्हणजे तुम्ही होतात ना म्हणून विस्तारल्या गोष्टी, नाहीतर या पत्रकारांनी कुठल्या कुठे नेल्या असत्या गोष्टी. हो ना. आणि गावकऱ्यांनी पण उगाच जज केलं असतं. खरंच थँक्यू सो मच. अरे तुम्ही थँक्यू काय म्हणताय? मी इथनं चालले होते आणि रस्त्यात गर्दी दिसली म्हणून मी थांबले. आणि तुम्ही दिसल्यावर मी मदत करायला थांबणार नाही का? बरं मी काय म्हणते, तुमची गाडी बंद पडलेली दिसते. मी ऑफिसच्या गाडीने चालली आहे सासवडला. तुम्ही माझ्या बरोबरच चला, मी सोडते तुम्हाला. तुम्ही गाडी रिपेअर करायला कोणाला तरी पाठवा उद्या. चालेल. चला. हो. जयंत, अरे जानू, मी तुला काय विचारतोय? तू वेंकी दादाला आता काय सांगत होतीस मला सांग. जयंत, अरे आज वेंकी दादा आणि आरतीची पहिली रात्र आहे ना, तर त्याला खूप टेन्शन आलं होतं म्हणून तू वेंकी दादाला हे शिकवत होतीस की आपल्या बायकोशी कसं वागतात का? तुझ्या लग्नाची पहिली रात्र खराब गेली होती म्हणून? तुला त्रास झाला होता म्हणून? जयंत, तू माझं बोलणं सोडून ऐकत होतास? ते महत्वाचं नाही आहे जानू. जानू, महत्वाचं हे आहे की लग्नाच्या पहिल्या रात्री मी तुला लग्नाच्या फर्स्ट नाईटला अनकम्फर्टेबल केला है ना? तुला माझ्यासोबत सेफ वाटलं नाही. जानू, मला उत्तर हवंय, हो का नाही?